ओम शांती. आज आहे 12/8/2025 ची साकार मुरली. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला खूप सेवेचा उमंग असला पाहिजे. ज्ञान आणि योगा बरोबर तुम्हाला सेवेचा उमंग जर राहिला तरच सेवेमध्ये सुद्धा वृद्धी होईल आणि ज्ञान योगामध्ये सुद्धा वाढ होईल. बाबा प्रश्न विचारतात, सेवेमध्ये उमंग न येण्याचे कारण काय आहे आणि त्या कारणांना कसं आपण दूर केलं पाहिजे. तर बाबा सांगतात, सर्वात मोठी जे विघ्न आहे तर ते आहे विकारी दृष्टी. हा रोग सेवामध्ये उमंग उत्साह होऊ देत नाही. अतिशय गंभीर रोग आहे. जर विकारी दृष्टी राहिली आणि जर ती थंड झाली नाही, म्हणजे शांत झाली नाही, तर गृहस्थामध्ये राहून बाबा सांगतात तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. आजकाल बाबा सांगतात हा जो विकार आहे हा फार मोठा घातक आहे. आता याला तुम्हाला हलकं करण्यासाठी ज्ञान योगाची शिडी तुम्हाला चढणं काळाची गरज आहे. आज बाबा गीत सांगत होते, जाग सजनिया जाग, अब नवयुग आया की आया. म्हणजे आता तुम्ही अज्ञानातून जागे व्हा. तुमच्यासाठी नवयुग खूप जवळ आहे. आता तुम्ही आळस करू नका. मग आज बाबा म्हणतात की माझ्या गोडगोड मुलांनी हे गीत तर ऐकलं, परंतु ह्या गीताचा अर्थ मुलं समजू शकतात का? तर हो, आपणच ह्या गीताचा अर्थ समजलेला आहे. बाबा आज मुलांना विषय सांगत होते की मुलांना तुमच्यामध्ये एवढा उमंग आणि उत्साह हवा की तुम्ही विहंग मार्गाची वेगवेगळ्या प्रभागा अंतर्गत तुम्ही ही सेवा केली पाहिजे. तुमच्यामधला देह अभिमान तुम्ही काढला पाहिजे, कारण देह अभिमानाच्या कारणामुळेच आपल्या सर्व मुलांचा सत्यानाश झालेला आहे. आज बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हाला 2 बाप आहेत. एक आहे अलौकिक बाप, एक आहे लौकिक बाप आणि दुसरा आहे पारलौकिक बाप. लौकिक बापाचा जसा सर्वांना परिचय आहे तसा पारलौकिक बापाचा सुद्धा सर्वांना परिचय देणं खूप खूप गरजेचं आहे. मुलांना आठवण जेव्हा एकरस राहते तेव्हा मुलांची अवस्था पण एकरस राहते. मुलं आनंदी राहतात, खुशी राहते, कोणत्याही प्रकारचा बुद्धीमध्ये गोंधळ चालत नाही. आणि जर बाबांची आठवण नाही राहिली, ज्ञानाचं विचार सागर मंथन नाही झालं, तर अनेक प्रश्नांमध्ये बुद्धी गोंधळून जाते. आणि बाबा सांगतात की मग बाबांची आठवण न झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये मुलं गोंधळून जातात. बाबांनी आज सांगितलं, मुलांना व्यवहारामध्ये सुद्धा राहा, परंतु तुम्ही टीचरची जरी आठवण केली तरी तुम्हाला पिता गुरु हा सुद्धा जरूर आठवेल. किती प्रकारची तुम्ही सेवा करता ही बाबांना आपण रोज समाचार सांगितले पाहिजे. मनसा वाचा कर्मणा बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहावी. मुखाद्वारे देखील ज्ञानाच्या गोष्टी एक दुसऱ्याला ऐकवल्या पाहिजे. कुणालाही दुःख दिलं नाही पाहिजे. बाबा सांगतात 2च गोष्टी बुद्धीमध्ये ठेवा, एक आहे अल्प आणि दुसरा आहे दे. अ आणि ब, ABCD. तर बाबा सांगतात की अ म्हणजे आत्मा आणि ब म्हणजे बादशाही. बाबा आणि बादशाहीला आठवण करा. तुमच्या जन्माचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही भविष्य जन्मामध्ये खूप सुंदर प्रारब्ध प्राप्त करू शकता. आज बाबा मुलांना म्हणतात, मुलांनो, टाइम आपला वेस्ट घालू नका. बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने ज्ञानाचे चिंतन करा. बाबांनी जे सांगितलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीची धारणा बुद्धीमध्ये करा. आठवणीची गुप्त मेहनत करा. आठवणीच्या मस्तीमध्ये राहिल्याने स्वतःची सेवा वाढत राहील आणि इतरांचीही सेवा करण्यासाठी आपली बुद्धी तत्पर राहील. पुढे बाबा सांगतात की तुम्हाला बाबांचे बनल्यानंतर कोणतेही अकर्तव्य करायचे नाहीये. देही अभिमानी बनण्याचा तुम्हाला पुरेपूर पुरुषार्थ करायचा आहे. आणि आज वरदान बाबा सांगतात, लोखंडासारख्या आत्म्याला
पारसा समान बनवणारे तुम्ही पारसनाथ आहात. म्हणजे सर्व पारसनाथ पेत्याची मुलं मास्टर पारसनाथ आहात. तर कशीही लोखंडासारखी आत्मा असेल म्हणजे काय, तर एखादी आत्मा जर खूप कड्या संस्काराची असेल, कठोर संस्काराची असेल, त्याला सुद्धा वितळण्याचं जे काम आहे ते अग्नी करत असते. मग बाबा सांगतात लोखंडाला सुद्धा विरघळण्याचं काम किंवा आकार देण्याचं काम अग्नी करते. मग बाबा हे पारसनाथ, जर बाबांच्या बुद्धीला आपला स्पर्श झाला तर आपली बुद्धी देखील लगेच मोल्ड होऊ शकते. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो तुमचं लक्ष, बाबा सांगतात की मुलांनो तुमच्यामध्ये असे काही कठोर संस्काराच्या आत्म्याला देखील जर बाबांच्या आठवणीचा स्पर्श झाला तर त्याची बुद्धी सुद्धा एका पारसा समान होत असते. जेव्हा लोखंडाला परिस्पर्श होतं तेव्हा लोखंडाचं सोनं बनतं. तसं कोणतीही बुद्धी कठोर असली तरी त्या बुद्धीला जर पारसनाथ शिवबाबाचा स्पर्श झाला तर ती सोन्यासारखी शुद्ध आणि मोल्ड होऊ शकते. आज बाबा आपल्यासाठी आलेले आहेत सर्वांच्या बुद्धीला शुद्ध करण्यासाठी, सात्विक करण्यासाठी. बाबा सांगतात की तुम्ही लक्षात ठेवा, काय लक्षण स्मृतीमध्ये ठेवून प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म करा, तेव्हाच अनुभव होईल आणि आत्म्यातील लाईटची किरणं आत्म्यांपर्यंत पोहोचतील आणि ते किरणं एका अन्य आत्म्यांचं परिवर्तन करण्यासाठी निमित्त होऊ शकतील. आता पुढे बाबा सांगतात प्रत्येक कार्य तुम्ही हिमतीने करा तरच सर्वांचा तुम्हाला सन्मान प्राप्त होऊ शकेल. आणि बाबांचे इशारे आहे, सहयोगी बनायचं असेल तर परमात्म्याचे स्नेही बना, परमात्म्याचे प्रेमी बना. आजचा इशारा आहे, परमात्मा प्रेम व श्रेष्ठ ब्राह्मण जन्माचा आधार आहे. म्हणतात देखील की प्रेम असेल तर जग आहे, जीवन आहे, प्रेम नसेल तर निर्जीव आहे. मग जग रहित आहेत, प्रेम मिळाले अर्थात दुनिया मिळालेली आहे. दुनिया एका थेंबाची तहानलेली आहे आणि तुम्हा मुलांचे हे प्रभू प्रेम एक प्रॉपर्टी आहे. याच प्रभू प्रेमामध्ये पालना तुम्ही घेत असता, अर्थात ब्राह्मण जीवनामध्ये आपण पुढे जात असतो. तर कायम प्रेमाच्या सागरामध्ये लवलीन म्हणजे एकरूप राहा. जितकी जितकी आपली अवस्था लवलीन राहील, एकरूप राहील, तेवढी आपली आत्मा प्रेमाने भरपूर होईल. आपलं हे सौभाग्य आहे की बाबांच्या प्रेमामध्ये आपल्याला राहायला भेटतं, आपल्याला आपलं जीवन जगायला भेटतं. दुनियामध्ये तर एक एक आत्मा त्या प्रभू परमेश्वराच्या एका एका थेंबाची तहानलेली आहे आणि तिच्या शोधामध्ये कितीतरी मेहनत करत असतात. आपण तर रोजच बाबांच्या त्या प्रेमाच्या सागरामध्ये अंघोळ करत आहोत, न्हावून जात आहोत, डुबकी मारत आहोत आणि भरपूर होत आहोत. तर नेहमी आपण आपल्या तकदीराला, आपण आपल्या नशिबाला स्वतः भाग्यवान समजलं पाहिजे आणि ह्या भाग्याला आपण दिवसेंदिवस वाढवलं पाहिजे. जितकं जितकं तुम्ही स्वतःला मिळालं तितकं दुसऱ्यांना देत राहाल तर ते भाग्य दिवसेंदिवस वाढत जाईल, वाढत जाईल. ओम शांती.